हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत असाल, मस्त मजेत असाल नक्कीच. तर आपला व्हिडिओ यायला आज थोडा उशीर झाला आहे, कारण की आज मोठ्या मुलाला सुट्टी आहे, त्यामुळे व्हिडिओ यायला खूप उशीर झाला. म्हणलं ठीक आहे, चला थोडी वेळ अशी दुपारी लाईव्ह घेतली आणि म्हटलं आता जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ टाकूया. व्हिडिओची वाट बघत असतील सगळेजण, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ टाकूया. तर आता व्हिडिओमध्ये ते संभव फरशी पुसते. संभव घरी असे की संभवच्या दिवसभर हेच काम चालू असतं बरं का. सगळ्या भावानं बहिणीनं संभवचं हेच काम चालू असतं बघा. फरशी खराब झाली की पुसायचं. मी सकाळी फरशी पुसलेली बरं का, सकाळी फरशी पुसलेली. तरी पण बघू शकता तुम्ही, हे बघा फरशी पुसते कसं, बघितलं का? हे त्याचं दिवसभराचे कामं चालू, फरशी पुसायची. आता ही दुसरी वेळ आहे, परत संध्याकाळी जेवण झाल्यानंतर परत फरशी पुसत असते. संध्याकाळी पण तो फरशी पुसते. दिवस सकाळी एकदा फरशी पुसते ना उशिराने, की परत संध्याकाळी डायरेक्ट जेवण झाल्यानंतर आमची डेली फरशी असते, डेली. आता पिल्लू आहेत म्हणून डबल टिबल फरशी होते, नाही तर 2 वेळा व्हायची फरशी आमची. आता 2-3 वेळा फरशी होती दिवसातून, आहे की नाही? हा मुलगा आहे, सगळेजण विचारतं मुलगा कितवीला आहे, तर मुलगा आहे माझा 4थीला हा, आणि ही मुलगी आहे माझी, आहे की नाही? तर मुली तुम्ही बघितलंच आहे, हा चॅनल आपल्या मुलीचंच आहे. तर तिचं पण दिवसभर चालू असते बघा, काय नाही काहीतरी चालू असतं दिवसभर. काय झालं उशी घे म्हणती ही प्रणवीची, उशी आहे की नाही प्रणवी छोटीशी, तिला आवडली म्हणून त्या दिवशी घेतली. पण काय लावली सगळी वाट आवडली आणि अभ्यास करते. तिचं नाव सांगते. प्रणवी तुझं नाव सांग बरं, नाव सांगते का तुझं? सांगते का तुझं नाव सगळ्यांना, सगळ्या मामाना मावशांना नाव सांगते का तुझं? सांगते का? ये इथं, मग इथे ये, नाव सांगे. ये ना, ये लवकर ये. नाव सांग, तुझं नाव सांग. नाही सांगत, जाऊ दे. तिचं आता मूड नाही आहे. त्या दिवशी तर व्हिडिओ टाकला आहे, पण तिच्या व्हिडिओला लाईक कमी करतायत. असं करू नका मित्रांनो. ती पण एक छोटी मुलगी आहे आणि तिचा चॅनल आहे, ती तुमची भाची आहे. तर तिच्या चॅनलला पण तुम्ही लाईक करा सगळ्यांनी, तिच्या व्हिडिओला पण लाईक करा. तिचा चॅनलचा आहे हा, आणि तिच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा विसरू नका. आणि मेन म्हणजे कमेंट करताना जरा भानावर राहून कमेंट करा. तुमच्यामुळे आमच्या घरी भांडणं व्हायला लागलेत, तर विचार करून कमेंट करा. कमेंट कोणीही चुकीच्या करू नका. कमेंट जशी तुमची बहीण तशी समोरची व्यक्ती, काय मीच असं नाही. तर आपल्या सगळ्या व्हिडिओ करणाऱ्या लेडीज, आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिली आहे, यूट्यूबवरती असणारे सगळ्या लेडीजना तुम्ही व्यवस्थित कमेंट करत जा. सगळे आपल्या बहिणीच आहेत, सगळे आपले भाऊच आहेत. त्याप्रमाणे एक भाऊ एक बहिणीचं रक्षा करतो. पण तुम्ही असं करू नका बरं का. तर विचारपूर्वक काही, अरे आपण कुणाचे कोण, तरी आपण एकत्र आलो आहे बघा, एकत्र आलो आहे. काहीतरी गेल्या जन्मीचं आपलं हे असं कोणी असेल म्हणून तर आपण सगळेजण आता एकत्र आहोत. कुणाला माहिती होतं आपण एकत्र येणार आहे, बोलणार आहे, आपण हे करणार आहे म्हणून कुणाला वाटलं होतं का? नव्हतं ना. हेच जिव्हाळ्याचं नातं असतं. काय उपयोग नाही बघा असं दुजीभाव करून, किंवा ह्याच्यासाठी आम्ही काय करायचं, त्याच्यासाठी आम्ही काय करायचं, हे कोण आमचं लागतोय, ते कोण आमचं लागतोय, दुसऱ्याची घरं का भरायची. चुकीचे विचार आहेत तुमचे सगळे, ते चुकीचे विचार आहेत. तुम्ही मनापासून एखाद्याला जीव लावत नाही ना, म्हणून तुम्हाला असं वाटते. पण जीव लावून बघा तुम्ही. भावांना बहिणींना आपल्या, मी सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला जीव लावला आहे बरं का. त्यांच्याजवळ बोलल्याशिवाय मला तर काहीच करमत नाही. हे बघा, ही आहे माझी छोटी मुलगी आणि हा आहे माझा मोठा मुलगा. ही आहे माझी छोटी मुलगी. सांगा माझी मुलं कशी आहे ती नक्कीच सांगा. आता आमच्या दोघांचा कलर आहे ना, तर गावाला आल्यावरती चेंज झाला आहे. आम्ही गावाला आता 2 वर्ष गावी आहे ना, म्हणून आमच्या दोघांचा कलर चेंज झाला आहे. ह्याचा आणि माझा कलर चेंज झाला आहे, बघू शकता. हा मोठा मुलगा आहे, ह्याचा आणि माझा कलर चेंज झाला आहे. हिचा पण बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे, पण हिचा पण पूर्ण ओरिजिनल कलर आहे पूर्ण.
पूर्ण ती गोरीच आहे. माहिती का, पहिल्यापासून म्हणजे जन्माला आली तेव्हापासून खूप अशी गोरी गोरी नुसती, जसं काही दुधासारखी नुसती पांढरी 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 होती. तिचे फोटो आहेत माझ्याकडं सुरुवातीचे. खूप गोरी होती. कशी बोलते, नाव सांग तुझं. चल बाय कर सगळ्यांना, बाय कर. लई बघा बाय, लय हट्टी आहे, लय हट्टी झाली. डॅम दिसायला आहे. तर आम्ही गावाला आल्यापासून आमचा कलर चेंज झाला आहे. माझा आणि माझ्या मुलाचा कलर चेंज झाला आहे पूर्ण. म्हणजे आता 4 दिवसात माणसाचा कलर चेंज होतो. आम्ही तर 2 वर्ष राहिले गावाला मंडळात पूर्ण, आणि उन्हात असते. ही पण पूर्ण सावळी झाली माझी मुलगी पण खूप गोरी होती, आणि हा मुलगा पण गोरा होता. सगळी सावळा, आमचं सगळ्यांचं कलरच सावळा झाला. कारण की गावा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 4 दिवसात माणसाचा कलर चेंज होतो. आम्ही 2 वर्ष राहिले गावाला, काय होणार. आणि गावा ठिकाणी माहिती आहे गावा ठिकाणचं वातावरण कसं असतं. आणि आज मी घातली साडी, बघू शकता. ही आहे काय ते, साडीचं नाव काय आहे ती, काय तिचा काय बाई साडीचं नाव आहे तिचा. तर नवीन साडी निघाली ही, तुम्ही बघू शकता. ही नवीन साडी निघाली, आता तुम्हाला वाटणार पण नाही. ही साडी आहे 2100ची. ही साडी 2100ची आहे, बघू शकता. ही साडी आहे 2100ची. दिला ना आपल्याला 1350 रुपयाला, बरं का. 1350 रुपयाला दिलेली ही साडी. पुण्याला घेतली मी साडी. तर बघा, तुम्हाला वाटते का 2100ची साडी, नक्कीच सांगा कमेंटमध्ये. गरम होते जास्त. त्या दिवशी केस पण थोडी कटिंग करून आले, लयच केस ही झाली होती माझी, एकदम शेपटी वाटतात केस, पण एकदम शेपटी झाली होती, म्हणून कटिंग करून आले मी त्या दिवशी. तर नक्की सांगा. सगळे बरेच जण म्हणतात तुम्ही साडीवरती व्हिडिओ काढा. म्हटलं चला काढूया साडीवरती व्हिडिओ. साडी घालायचं काही नाही, पण मोठी मुलगी आहे, छोटी मुलगी आहे, तिला पण घ्यावं लागतं आहे. साडी असते की मला काहीच काम सुचत नाही करायला. म्हणजे साडी असं वाटते साडी नको म्हणून. साडी म्हणजे साडीने कामं होत नाहीत, पटपट घरची कामं करायची असल्यावर तर आपल्याला सगळं आवरत नाही. आणि इकडे तिकडे हात पुसायचे असले तर माझं अवघड आहे. मग मी काय गाऊनला वगैरे हात पुसत नाही, पण नको वाटतंय मला, नाही का. म्हणजे सगळं निवांत कामं आवरली ना, आपली घरची कामं सगळी आवरली ना, तर मला इथं अजून लोक अर्थात अनर्थ काढतात. कामं म्हणजे कामं सगळी आवरली तर सगळी लोक अशी वेगळाच घाण अर्थ करणारी म्हणजे घाण अर्थ काढणारी लोक बरेच काढत असतात. वेगळा अर्थ लावतात. कामं सगळी आवरून म्हणजे ते त्याला वेगळंच वाटतं काहीतरी. तसं नाही. घरची कामं, घरचं काम करत असताना साडी आवरता येत नाही, तर प्रत्येक लेडीजला माहीत आहे. आणि आम्ही काय डेली साडी घालत नाही, त्यामुळे साडी आवरता येत नाही, आवरायला खूप हे होतं आहे, बरं का. आणि सांगा तुम्ही कशात मस्त मजेत असाल नक्की. झाली याची फरशीपासून बघा. ही आमची बसते इथे महाराणी इथे, बघितलं का, आहे की नाही. बाय कर सगळ्यांना, बाय बाय. चला मंडळी, बाय सगळ्यांना. भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. व्हिडिओ काढायचे म्हटलं संभवला पण मोबाईल पकडायला कंटाळा येतो, हे की नाही संभव. व्हिडिओ काढताना संभवला मोबाईल पकडायला पण कंटाळा येतो की नाही संभव. मोबाईल पकडायला कंटाळा येतो की नाही. व्हिडिओ काढत नाही माझे बघा मित्रांनो. त्याला म्हटलं नाही मी व्हिडिओ करते, तू व्हिडिओ का म्हणजे मोबाईल पकड, तरी मोबाईल पकडत नाही बघा. असला मुलगा आहे माझा. सांगा तुम्ही सगळ्या मामाने, सगळ्या मावशांनी सांगा त्याला, बघा अशी आहेत माझी मुलं. तर चला सगळ्यांना बाय बाय. आणि कशी आमची फॅमिली वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि असंच सगळ्यांचा सपोर्ट राहू दे आम्हाला, मुलं आहे की नाही. सगळ्यांनी लाईक करा आमच्या चॅनलला. आणि आमची फॅमिली कशी वाटली तर नक्कीच सांगा. त्याचे पप्पा नाही येते, त्याचे पप्पा आहेत पुण्याला. तर सगळ्यांना बाय बाय. भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. बघा कशी करते बाय बाय. करा सगळ्यांनी बाय बाय. बाय बाय करा, बघितलं का, बाय बाय. हा पण करतोय. हा आमचा काळुंद्रा आहे. काळुंद्रा म्हणजे दिसायला छान आहे, पण कलर चेंज झाला. कलर चेंज झाला इकडे आल्यापासून. ऐकत नाही अजिबात, माहिती आहे का, एवढा कलर चेंज झाला आहे. तर सांगा माझी मुलं कशी दिसतात आणि मी पण, आहे की नाही. तर बाय सगळ्यांना.
भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. आता हिला नाही घेतली, ही रुसून बसते. ये, ही माझी एक चिमणी आहे की नाही. बाय.